मालमत्ता लुटली गेली व पाटलाच्या बहिणीवर बलात्कार सुद्धा झाला. अरे ते मागच्या चौकशीत काहीच कळलं नाही. ते मागचं जे काही आहे ते का म्हणतात जे काही आहे ते मी सांभाळतो. तू जा ना सगळ्या सिंपल ड्रेस मध्ये जा आणि त्याची चौकशी करून ये. सर मी तिथे एकटाच जाऊ का? पुन्हा त्याचे जर टरडेखोर आले म्हणे पद्यमान माझे जाऊ वर्ग काय होणार? अरे कुणाला जर तू चौकात घेऊन गेलास तर त्यांना संशय येईल ना. ते बरोबर. त्यापेक्षा तू साध्यानं सिंपल ड्रेस मध्ये जा. एवढा होईल आणि एकटंच जा. ठीक आहे सर. बरं मी एक सांगतो का साहेब, हा. जर तिथे पुन्हा टरडेखोर आले आणि महिला जर काही झालं तर मग जबाबदार तुम्ही काय बघा. नाव तर खूप मोठा आहे हवालदार वाघमारे, पण लहानच्या बेटकाला भेटो. अरे तुला एवढ्या तुझ्या प्राणाची भीती आहे तर कशाला झाला या पोलीस खात्यात भरती तू? अरे या ठिकाणी पाहिजे होतं वाघासारखा शियासारखा असा क्रूर माणूस. येस सर, समजलं सर मला. कारण की आम्ही सरकारी माणसं. अरे पूर्वी येत असणाऱ्या इन्स्पेक्टरांना त्यांना पकडण्यात यश आला नाही, म्हणूनच या कामगिरीला माझी नेमणूक करण्यात आली. आणि माझ्यासाठी तर असा भेकडा मला हे चालणार नाही. जा, तयारीला लाग. शिकतो साहेब. कारण की आम्ही सरकारी माणूस. अबे थांब. बोलण्यामध्ये तुला विचारायचं राहिलं. अरे मागे 8 दिवसापूर्वी कीर्ती वाघेच्या आड वाटेमध्ये तिथं अज्ञात 2 चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला लुटून त्याचे 2 लाख रुपये लंपास केले. त्या व्यापाऱ्याची रिपोर्ट आहे का आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? मग त्या ठिकाणी तुला पाठवलं होतं त्याचं काय झालं? काय